आणि इथे आपण आहे ना जाड माप शिकतोय. तर जाड माप म्हणजे किती जाड, तर जास्त जाड नाही, आपण एक 40 छातीचं शिकूया. आतापर्यंत तुम्ही 28चं शिकले ना. हां, तर मग 40चा चौथा जो आहे तो 10 झाला. 10 अधिक 2 बरोबर 12 साधारण आलाय असं समजूया. थोडंसं कमी आहे. आणि हा मी बंद बाजूचा पेपर घेतला. इथे उंची टाकणार. उंची किती टाकूया मग, रेग्युलर उंचीपेक्षा थोडीशी जास्त, म्हणजे 13 अधिक 1 घेऊया म्हणजे 14. आणि हा 10 अधिक 2चा बॉक्स आपण इथं बनवलाय असं आपण समजणार आहोत. झालं इथपर्यंत. नंतर तुम्हाला जसं की शंका आहे की ही कटोरी जी आहे आणि मोठी जास्त होते, तर मोठी आणि छोटी आपण दोघं पण शिकूया कटोरी. व्हिडिओ चालू आहे. निम्म आणि निम्म इतकं समजलं. हा, आता आहे ना काही वेळा ते पॅटर्न चेंज होतात. ते मी चेंज करणारे पॅटर्न नाही सांगणार. मी फक्त आता तुम्हाला पॅटर्न बनवायची सांगणार आहे. कटोरी इथून आहे ना अर्धा इंच आतमध्ये द्यायचं. गळा बनवताना कधी पण अर्धा इंच आतमध्ये यायचं. का तर हे माप छोटंच असलं पाहिजे आणि हे मोठं. फक्त 28च्या छातीला नाही आलं तर चालतं. बाकीचं गळ्याची उंची समजा 6 आहे तर 6.5. हा काय आहे, गळा आहे तुमचा. आणि संपूर्ण माप मोजायचं. एवढं शोल्डर ठीक आहे ना 3.5. जर ते एखाद्या व्यक्तीने शोल्डर आपल्याला ते पण कमी सांगितलं तर मग काय करू शकतो आपण, अर्धा इंच आतमध्ये येऊ शकतो. पण आता मी येणार नाही, हा तेवढंच ठेवणार आहे. हे किती झालं 6. मग इकडे घेताना किती घेऊ 6.5. आणि हे दोघं सेम आहे ना. हा काय निव्वळ योगायोग आहे. ऍक्च्युली ते राहत नाही सोबत. हे मोठं होऊ शकतं, हे छोटं होऊ शकतं, हे मोठं होऊ शकतं, हे छोटं होऊ शकतं. योगायोग झाला की दोघं सेम आले. 1 इंच वर गोलाकार, 1.5 इंच साईडला, तिरकस रेषा, अर्धा इंच बाहेर आणि असा गोलवा. इथे पण थोडंसं आतमध्ये जाऊ शकता आवडीनुसार. त्यानंतर आपण बनवत आहोत कटोरी पॅटर्न 40 छाती. आता मम्मी काय म्हणते, एक मिनिट. 2.5 इंच 2.5 इंचचं माप इथे घ्यायचं आहे आणि सरळ रेषा ओढून घ्यायची. का तर 14-15 पर्यंत मी तुम्हाला काय सांगितलं की 2.5च घ्या. पण इथे किती घ्या 1 इंच. इथे किती घ्या तू सांग 3.5. आता इथे सांगा छातीचा चौथा किती घेऊ. छातीचा चौथा किती आहे, किती आहे 10 आहे ना. -2 नाही, छातीचा चौथा किती आहे 10 आहे. 8 40 ना. हा, आता हे माप कोणाचं घेतलंय नक्की आपण. इथं कोणी आहे का 40च्या छातीचं, कोणी नाही वाटतं. 42चं वाटतं ना तुमचं माप. हा ठीक आहे. 40चा चौथा जो आहे तो किती झाला 10 झाला. मी इथे ठेवते, उलट ठेवते म्हणजे लक्षात येईल. तर तो 10 आहे आणि -2 केल्यानंतर ते इथे येत आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगितलं 10 छातीचं असलं की 3 मायनस करायचे. आता मी जर इथे केलं ना तशी तिरकस होऊन जाईल. तर तशी न करता मग मोठ्या मापांना 3 वजा करायचे. आणि नंतर इथे 2.5 आणि परत गोल 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 गोल. कटोरी अशीच दिसणार आहे आणि ही अशीच परफेक्ट आहे. नंतर वाढवली की बरोबर ती त्या मापासाठी परफेक्ट बनेल. समजलं. राहू द्या. झालं, चालू आहे ना. हां, मग आपण आता याला फिटिंग काहीच टाकलेलं नाही आहे. पण याला कट करून घेऊ आणि लगेच कटोरी शिकूया कशी बनवायची ते. कैची दे तुझी, कैची दे. ओके, फिटिंग वगैरे काही टाकलेलं नाही आहे. 40 छातीची कटोरी आहे आणि 40 छातीची कटोरी आता कशी वाढवायची आणि परफेक्ट गोल कशी आली पाहिजे याच्याकडे आपण लक्ष देऊया. इथून वेगळं करून घेऊया आणि याला थोडासा गोल शेप देण्याचा प्रयत्न करायचा आहे. अर्थात दिल्या गेला पाहिजे असं काही नाही आहे, फक्त प्रयत्न करायचा आहे. आणि याचा तुम्ही गळा मोठा करू शकता, पण टेपचा वापर करायचा. आणि टेपचा वापर करून परत जसं की आपण पुढं आखला होता त्याच पद्धतीने मागे सुद्धा आखून घ्यायचा. आणि इथे एक टक सुद्धा घ्यायचा, जसं की टक्स असतो. इथे ना 4 ते 5 इंच किंवा शोल्डरच्या निम्मे 4.5, उंचीला 5 असं आपण टक्स घेऊ शकतो. हा पाठीचा भाग आहे. ही पुढची कटोरी आहे. आणि कितीची कटोरी आहे 40ची कटोरी आहे. हे कायमस्वरूपी लक्षात राहू द्यायचं की कितीची आहे, कितीची आहे, कितीची आहे. हे पाठ झालं पाहिजे आपलं. पुढचं बघाल कापड जे ते कंपल्सरी आहे आणि जे आपण कापून घेतलंय असं आपण बाजूला ठेवूया. आणि 1, 2 आणि 3 पार्ट आलेत, हे बाजूला ठेवू. महत्वाचा पार्ट आपल्याकडे हा आहे.
आणि ही कटोरी आपण याच्यावर वाढवतोय. पण प्रथम काय करायचंय, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, जसं आहे तसं आहे, जशी आहे तशी करून घ्या. बाजूला ठेवू. आता सांगा छाती चौथा. 10. 10. पण हे 10चे जे माप आहे त्यांना छाती जास्त नाहीये, मग 1 इंच वजा. ओके, अर्धा इंच, पाव इंच बाहेर. आणि हे जे माप आलेलं ना ते मोजायचं, किती आलेलं आहे लक्षात ठेवायचं. 1.5 आहे. याला निम्म करायचं, इथे सेंटर घ्यायचं, उभ्याला पुन्हा 1.5 घ्यायचा. कटोरी ही अशीच दिसणार आहे. आणि कटोरी पॅटर्न तुमचं इथे कंप्लीट झालेलं आहे. परत बघूया आपण तिला कट करून कशी दिसते. फक्त हे 2च चेंज करावे लागतील, तेव्हाच तुम्हाला ही कटोरी येईल. 2 चेंज कोणते? छातीच्या चौथ्या भागामध्ये 2 वजा करायचे की 3 वजा करायचे, इथे पण आणि तिथे पण. म्हणजे एकदा पॅटर्न बनवताना आणि एकदा कटोरी बनवताना. आता याला टक्स देताना थोडीशी कसरत. आता हा पॅटर्न आहे आणि ही कितीने वाढली आहे? 1.5 ने. 40 छातीचं मी तुम्हाला काय सांगितलं तिथे? किती? 1.5 आणि 2 आणि 3 सांगितले का? 2 आणि 3 सांगितलेले. तर त्याच्यामध्ये टक्स दिलेले, तसं 40 छातीचा 2 आणि इकडे 3 असा टक्स द्यायचा. म्हणजे हा मोठा टक्स आणि पॅटर्न बरोबर आपलं असं. ओके, आहे का ही 40ची कटोरी? वाटते ते पॅटर्न साईडचं, साईड पार्ट. हां, हे इथं असतं. बरोबर रिवर्स त्याची कटोरी आपण छोटी केली. एखाद्या वेळेस मोठं माप असलं तर आपण थोडीशी अशी करू शकतो. ओके.